नमस्कार मित्रांनो, जीनियस नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। तर मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधीचा चौथा हप्ता आपल्याला आता मिळणे आहे। तर मग तो कधी मिळेल याविषयी सर्वांना उत्सुकता लागली आहे। तर या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट येत आहे की या संदर्भात कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे की लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घोषणा करतील। मग त्या संदर्भात ही महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। चला तर मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधीचा चौथा हप्ता कधी मिळेल? तर राज्य सरकारने पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली असून आतापर्यंत या योजनेचे 3 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत। पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता हा 18 जून रोजी शेतकऱ्यांना प्राप्त झाला आहे। आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी येणार याबाबत उत्सुकता लागली आहे। योजनेचा चौथा हप्ता कधी येणार याबाबत अधिक माहिती पाहूया। 27 जून 2024 पासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे। या अधिवेशनात सरकारकडून नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्यासाठी निधी मंजूर करण्यात येईल असे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे आणि त्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या पुढील हप्त्याची तारीख निश्चित केली जाईल। अद्याप या योजनेचा चौथा हप्ता कधी येणार याबाबत खुलासा झालेला नाही अशी माहिती त्यांनी दिली। याच अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः नमो शेतकरी योजनेचा चौथ्या हप्त्याची घोषणा करू शकतात अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी बोलताना दिली। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला यावरून कळते की लवकरच हा नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आणि आता त्यासाठी सर्वच जण कामाला लागलेले आहे। अशा प्रकारे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा लवकरच मिळेल अशी आशा आहे, कारण की या अधिवेशनातच या संदर्भातली मोठी घोषणा होऊ शकते। कदाचित उद्या म्हणजे 27 तारखेलाच याबाबतची मोठी अपडेट आपल्याला बघायला मिळणार आहे। त्या संदर्भात सूत्रांकडून अशी माहिती मिळाली आहे की मुख्यमंत्री या संदर्भात मोठा निर्णय घेऊ शकतात। तर मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला काही गोष्टी पूर्ण असणे गरजेचे आहेत। तर मग त्या कोणकोणत्या आहेत तर बघूया। नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या बँक खात्याला आधार लिंक असणे तसेच ई-केवायसी असणे आवश्यक आहे। तसेच शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी असावा। त्या शेतकऱ्यांनी नमो शेतकरी योजनेचा लाभ दिला जात आहे। तुम्हाला पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता मिळाला असेल तर नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता नक्की मिळेल। सरकारने नमो शेतकरी योजनेचे स्वतंत्र संकेतस्थळ सुरू केले आहे। मग स्टेटस पाहण्यासाठी आपण nsmynmahit.org या वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी आपण बघू शकतो। मग या वेबसाईटला भेट दिल्यानंतर त्यानंतर बेनिफिशरी स्टेटसवर क्लिक करून आपला जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो टाका। नंतर कॅप्चा कोड टाकून गेट डाटावर क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला तुमच्या हप्त्यांची संपूर्ण माहिती दाखवली जाईल। तरी मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधीचा चौथा हप्ता हा जुलै महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आपल्याला 100% मिळू शकतो अशी सर्व सूत्रांकडून माहिती मिळत आहे। तरी हा हप्ता आपल्याला लवकरात लवकर मिळावा म्हणजे शेतकरी बांधव त्याचा उपयोग शेतीच्या कामासाठी करतील। तरी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।